नमस्कार. अरे माणसा, पैशासाठी तू इतका खालच्या थराला जाशील असं कधी वाटलं नव्हतं. आज फळं पाहूनही ती खाण्याची भीती वाटत आहे. त्याच्या पाठीमागचं कारण म्हणजे शेजारचा व्हिडिओ. आज माझ्या हातात हा व्हिडिओ लागला. मी सोशल मीडियावरती हा व्हिडिओ पाहिला आणि तो पाहिल्यानंतर काही क्षण मी अक्षरशः स्तब्ध झालो. कारण आपण फळं खातो. मनात एकच प्रश्न घोळत राहिला, आपण नक्की काय खातोय? फळ खातोय का विष खातोय? आपल्या लहानपणी आई वडील सांगायचे, फळ खा, आरोग्य चांगलं राहील. पण आज परिस्थिती अशी झालेली आहे की फळ खाण्यापूर्वीच 10 वेळा विचार करावा लागतोय. मार्केटमध्ये काहीतरी नैसर्गिक भेटेल काय याचा स्वतःच्या मनाला प्रश्न करावा लागतो. आणि हे खरंच नैसर्गिक आहे का हा पाहिल्यावरती पण मनात प्रश्न निर्माण होतो. यावरही रसायन तर चढवलेलं नाही ना, असं प्रत्येक फळ बघून जर ग्राहकाला वाटायला लागलं तर फळावरचा विश्वास उडेल. अलीकडे एक व्हिडिओ हा बाजूचा व्हायरल होतोय, ज्यामध्ये अननस असेल त्याला रंग लावून तो ताजा आणि आकर्षक दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय. काही ठिकाणी द्राक्षांना केमिकलमध्ये बुडवून त्यांना अनैसर्गिकरित्या पिकवलं जाते. या सर्व गोष्टी सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत. एक सफरचंद दररोज खाल्लं तर डॉक्टरला दूर ठेवावं असं आपण लहानपणी ऐकलं होतं. त्या सफरचंदालाही वेगवेगळ्या प्रकारचे कोटिंग केले जातात, आकर्षक दिसण्यासाठी, ताजं दिसण्यासाठी, फ्रेश दिसण्यासाठी. हे सर्व पाहिल्यानंतर मनात वेदना निर्माण होतात. कारण हा विषय फक्त फळाचा नाही, हा विषय माणुसकीचा आहे. हा विषय आपल्या मुलांच्या, आपल्या परिवाराच्या आरोग्याचा आहे. हा विषय आपल्या पुढच्या पिढीच्या भविष्याचा आहे. आता तुम्ही म्हणाल हे कसं? कारण आरोग्य जर चांगलं राहिलं तर सर्व काही चांगलं. आणि जर परिवारातलं हे फळ खाऊन आरोग्य बिघडलं तर काय आहे? मला एक गोष्ट समजत नाही. अरे माणसा, तू पैसे कमव, अवश्य पैसे कमव, नक्की पैसे कमव. पण त्या पैशासाठी दुसऱ्याच्या आरोग्याशी खेळण्याचा अधिकार तुला कोणीच दिलेला नाही. तू पैसे कमवण्याच्या नादात दुसऱ्याच्या आरोग्याशी, दुसऱ्याच्या जीवाशी जर खेळत असेल तर तुला तो वरचाही माफ करणार नाही. एखादी आई आपल्या मुलासाठी फळ घेऊन जाते कारण तिला वाटतं माझं मूल हे फळ खाल्यावरती निरोगी राहील. एखादी वृद्ध माणूस औषधासोबत फळ खाऊ शकतं. त्याला वाटतं की हे फळ खाल्लं तर बरं वाटेल, कारण डॉक्टरनी सांगितलेलं असतं. एखादी रुग्ण बरा व्हावा म्हणून त्याच्या नातेवाईकडून फळं आणली जातात. का आणली जातात फळं? कारण माणसाचा आता सध्या तरी फळावरती विश्वास आहे. आणि जर त्या फळामध्येच भेसळ असेल, नाशे व्हिडिओ व्हायरल होत असतील तर माणसाचा फळावरचा विश्वास उडेल. हा फक्त व्यापार नाही, हा विश्वासघात बनतो. ज्या प्रत्येक जण पैशाच्या मागे धावत आहे आणि जो प्रामाणिकपणे काम करणारा आहे त्याच्या व्यापारावरती गदा येतो.